मुंबईतल्या दुकानं आणि आस्थापनांवर ठळक अक्षरात मराठी पाट्या लावण्यात आल्या नसतील तर त्याविरोधात मुंबई महापालिका प्रशासनानं आजपासून मोठी मोहीम सुरू केली। मुंबईतल्या मराठी पाट्यांसाठी महापालिका अधिकाऱ्यांना कालच 1 महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आलाय आणि त्यानंतर आजपासून मराठी पाट्यांसाठी महापालिका प्रशासनाकडून संयुक्त तपासणी मोहीम सुरू करण्यात आली। त्यासाठी मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डातील 24 निरीक्षक ए वॉर्डमध्ये एकत्र आले आणि त्यांनी संयुक्त तपासणी मोहीम राबवली। आता पुढील 24 दिवस दररोज एका वॉर्डमध्ये अशी संयुक्त तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे। मुंबईतील दुकानं आणि आस्थापनांचे नामफलक ठळक मराठीत असणं बंधनकारक आहे, पण अनेक ठिकाणी त्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचा मुद्दा नुकताच विधी समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता आणि त्यानंतर महापालिका अधिकारी आज थेट रस्त्यावर उतरले आणि त्यांनी ए वॉर्डातल्या दुकानं आणि आस्थापनांवरच्या फलकांची पाहणी केली। मराठी नामफलक नसलेली दुकानं आणि आस्थापनांवर विशेष लक्ष देऊन त्यांनी नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला। आज आम्ही ए वॉर्डमध्ये आमच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे दुकानं व आस्थापना यामधील आमचे सगळे अधिकारी डेप्युटी चीफ पण आमच्यासोबत जागोजाग उपस्थित आहेत आणि आज आम्ही रस्त्यावर उतरून ए वॉर्डमध्ये कॉकड मार्केटच्या बाजूला आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळेच अधिकारी स्प्रेड होऊन त्या ठिकाणी कामाला लागलेले आहे। मराठी फलक हा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि जे अधिनियम घालून दिले त्याचे तंतोतंत फॉलो झालं पाहिजे म्हणून पालिका प्रशासन अगदी मनावर घेतलेले आहे आणि नक्कीच एका महिन्यामध्ये या मुंबईचं चित्र